नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे हवेली तालुक्यातील टाळगाव चिखली या घाटामध्ये. मित्रांनो, जवळपास 5-6 महिन्यापासून ज्या घाटाची चर्चा होती ती टाळगाव चिखली घाट. इथं भारतातील सगळ्यात मोठी यात्रा आहे. इथं 3ऱ्या वर्षासाठी JCB बक्षीस आणि पहिल्यात येणाऱ्या गाड्यास एक 2 व्हीलर बक्षीस असं हे नियोजन आहे. मित्रांनो, धावपट्टी अतिशय सुंदर आहे. गॅलरी जर बघितली तर प्रेक्षक वर्गांसाठी दोन्ही बाजूनी गॅलरी दिलेली आहे. गॅलरीची सुविधा एकदम, जर खाली जर बसलं तर निशाणापर्यंत एक नंबर दिसते. मध्ये अजिबात खांब वगैरे दिलेले नाही. गॅलरीला सपोर्ट काहीच नाही. आळ्याचं पण अतिशय सुंदर आहे. आज आपण घाटात आलोय. यात्रा कमिटी आपल्याला इथं भेटलेली. यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले. कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी. नमस्कार मित्रांनो, आता आपण टाळगाव चिखली येथे आलेलो आहे. भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव व हनुमान जन्मोत्सव येत्या 4 आणि 5 तारखेला चिखली घाटात होणार आहे. भारतातील जवळपास सर्वात मोठी यात्रा आहे आणि ह्या यात्रेचं नियोजन अतिशय सुंदर असते दरवर्षी. पाहून नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. माझं नाव अंकुश मळेकर. कसं आहे यात्रेचं नियोजन? गावची यात्रा आहे, भरपूर मोठं नियोजन आहे. आणि कसं असणार आहे यावर्षी नियोजन तुमचं? भैरवनाथ महाराज आणि हनुमान जयंतीनिमित्त सालवातप्रमाणे दरवर्षी यात्रा आमच्या गावकीच्या वतीने सर्व ग्रामस्थ एकजुटीने करत असतात. तर ह्यावेळेला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून आमच्या गावचं नाव हे अग्रसन्न असतं आणि बक्षीस देखील पुणे जिल्ह्यामध्ये इतर गावापेक्षा आगळ्यावेगळ्या पद्धतीने ठेवलं जातं. प्रत्येक गावामध्ये फायनलचं बक्षीस हे 4 ते 5 नंबरपर्यंत असतात. पण आमच्या सर्व यात्रा कमिटीच्या वतीने आम्ही असं ठरवलं की 2 दिवसामध्ये ज्याची बारी सर्वात पॉईंटने आतून येईल असं 24 बैलगाड्यावाल्यांना ही बघून हे फायनलचं बक्षीस देखील दिलं जाणार आहे. 25 बैलगाड्यावाल्यांना.
ह्यावेळेस किती गाड्या मालकांना संधी दिली तुम्ही? आता यात्रा कमिटीने अजून निर्णय आज संध्याकाळपर्यंत आमची यात्रा कमिटीचे सर्व सभासद मिळून हा निर्णय संध्याकाळी डिक्लेअर करणार आहेत. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव वरुण अमृत सोनवणे. टाळगाव चिखलीची गावची यात्रा खूप मोठं नियोजन असते. तुमचे गाव म्हणलं का सगळं गाव एकत्र येऊन हे नियोजन करतं. तर तरुण पिढीचं तुमचं सहकार्य कसं असेल गाडा मालकांसाठी? तरुण पिढीचं सहकार्य म्हटलं तर यात्रेमध्ये सगळ्यात मोठी कमिटी असेल तर आमच्या गावची आहे. आता तुम्ही इथं बघितलं असेल यात्रेचे सदस्य किती आहे, कमिटीतले सदस्य किती आहे आणि प्रत्येकाला जे जे काम दिले ते त्या पद्धतीने एक भैरवाची सेवा म्हणून ते काम प्रत्येकजण या ठिकाणी करत असतो. कसं असं रॅकचं नियोजन? रॅकचं नियोजन ज्यांना टायमिंग काय दिला असं गाड्यावाल्यांना त्यावेळेला त्या प्रत्येक बैलगाडा मालकांनी हजर राहावं. आता गावातच एवढे गाडेवाले, प्रत्येक गाडेवाल्यांची गावातल्या गाडेवाल्यांसंग ओळख आहे. प्रत्येक गाडेवाल्यांना विनंती आहे तुम्ही टायमिंगला उपस्थित राहा, जेणेकरून तुम्हाला गावातलं कोण माणूस रॅकला घेऊन यायची गरज पडणार नाही. आमचंही 100% सहकार्य राहणार आहे, कारण एवढा मोठा इनाम हा बाहेरच्या गावासाठी ठेवला आहे. इथं कुठलं बक्षीस आहे गावच्या बैलाला किंवा गावच्या गाडेवाल्यांना भेटणार नाही. हा जो इनाम आहे हा बाहेरच्या गाववाल्यांसाठी आहे. फक्त ते आमची एवढीच विनंती आहे, हा इनाम तुमच्यासाठीच ठेवला, त्यासाठी संपूर्ण सहकार्य बैलगाडा मालकांनी करावं. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. बाळासाहेब भोसले. कसं आहे गावचं नियोजन? यात्रा ही खूप मोठी आहे, सगळं गाव एकत्र येतं. नियोजन कसं आहे तुमचं दरवर्षी? नियोजन आमचं बाकी इतर यात्रांपेक्षा एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन असतं. गाव पण मोठं आहे आमचं चिखली गाव, आणि यात्रा पण पुणे जिल्ह्यामध्ये तसं विचार केला तर सर्वात मोठी म्हणूनच यात्रा असते. आमच्या गावचे सगळे गावकरी, भैरवनाथ यात्रा कमिटी, सगळे गाड्यावाल्यांचं पण प्रमाण जास्त आहे. सगळे गाड्यावाले सगळे मिळून अगदी 15 दिवस अतिशय एकदम म्हणजे नाही का सगळ्या पद्धतीने झटून ही यात्रेचं नियोजन व्यवस्थितपणे केलं जातं. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा. शिवाजी नारायण तामाणे. आता गाडा मालक येणार आहे, गाडा मालकांसाठी धक्क्याची सोय तुम्ही कुठं केलेली आहे? आता सध्या धक्क्याची सोय चिखलीगावचा बस डेपो आहे तिथे एक केलेली आहे. घाटाकडे येणारा जो रोड आहे तिथे एक केलेली आहे घाटाच्याच बाजूला, आणि नागेश्वर हायस्कूल आहे तिथे पण धक्क्याची सोय केलेली आहे. कमीत कमी एका टायमाला तिथं सर्व धक्क्यांना 100 गाड्या बसतील. घाटाच्या बाजूला भरपूर झाडं दिसतात ते. हां. तर याच्यामध्ये काय अजून तुम्ही सुधारणा करणार आहे? आत्ता जून जुलै महिन्यामध्ये आपण आहे ना एक 15 ते 20 फुटाची हाईटची झाडं आणि जे झाडं सावली देतात ती झाडं अशी लावणार आहेत आणि पूर्ण झाडांना ठिबक करणार आहे. उन्हाळा चालू असल्यामुळे तुम्ही घाटामध्ये स्टेडियमगत बसण्याची व्यवस्था केलेली आहे प्रेक्षकांसाठी. तर हे नियोजन तुमचं कसं आहे स्टेडियमचं? स्टेडियममध्ये अतिशय सुंदर असं स्टेडियम केलेलं आहे. जो खालच्या तळात जो माणूस बसेल त्याला वरच्याकडचा निशाणापर्यंत एकदम गाठ व्यवस्थित क्लिअर दिसणार. आळ्याचं नियोजन कसं आहे यावेळेस? आळ्याचं नियोजन एकदम छानपैकी केलेलं आहे आणि काळी माती टाकलेली आहे. बैलांना कुठल्याही प्रकारची जखम होणार नाही याची सर्व कार्यकर्त्यांनी कमिटीने दखल घेतलेली आहे. धावपट्टी कशी आहे यावेळेस तुमची? धावपट्टी अतिशय सुंदर अशी केलेली आहे, काम चालू आहे. घाट आणि बैल खाली न येण्यासाठी कसं नियोजन असेल तुमचं? घाटाच्या तोंडाशी एकदम वरच्या बाजूला गेट केलेला आहे, जेणेकरून बैल वरती गेले की ती गेट लावण्यासाठी आपले कार्यकर्ते तिथं राहतील. बैल वरती गेले की खाली येणार नाही. तिथे गेट केलेलं आहे चांगलं, लगेच गेट लावून घेतील. रॅकचं नियोजन कसं असं गावचं तुमचं? रॅकचं नियोजन असं असणार आहे, गाडे हे टोकन पद्धतीनेच पाळले जातील आणि जो गाडा टोकनप्रमाणे नाही येणार त्याचं 3,000 रुपये गावक जमा होणार आहे. याची सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यायची. काही गाडा मालक सपोज ट्रॅफिकमध्ये अडकले, ट्रॅफिक वगैरे लागली, काही गाडा मालक लांबून येतात चाकणसारख्या शहरामध्ये, तिकडं त्यांनी टायमिंगवरच निघायचं. त्यांना प्रत्येकाला टायमिंग दिलं जाणार आहे. गाठ त्या सकाळी टायमिंगला त्यांनी पोचायचे आणि ट्रॅफिकची 100% आम्ही व्यवस्था केलेली आहे की कुठंही एकही गाडा मालक कोणत्याही सिग्नलला गाडी थांबणार नाही याची आम्ही स्वतः नोंद घेतलेली आहे. फायनलच्या वेळेस होणारी तळामध्ये गर्दी त्यावर तुमचं कसं नियंत्रण असतं? सगळे कार्यकर्ते आपले, आमचं कसं आहे माहिती आहे का, आमचे गावात नियमच आहे की कोणीही गावातला बैल या ठिकाणी आणायचं नाही. त्याच्या मागचं कारण हे की सगळी एकत्र येतात आणि त्या यात्रेत सहभागी होतात आणि प्रत्येकाने
खारीचा वाटा उचललेला आहे. मी हे काम करतो, मी रॅकवर काम करतो, कुणी निशाणापाशी त्याला काय मदत लागते का, गढाळवाल्याला काय, म्हणजे या ठिकाणी बैल जपताना पण गर्दी होणार नाही याची सर्व आपले कार्यकर्ते सहकारी मित्र काळजी घेणार आहेत. आपण बरेचसे गावामध्ये बघतो, पण ह्या गावचं असं हे आहे की ह्या गावामध्ये गावचा बैल चुकला जात नाही घाटामध्ये. काय आहे मागचं रहस्य? ही एकीच गावची एकी चांगली राहते त्याच्यामुळं, आणि यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडते. निशाणावरती आणि गडाळावरती कसं नियोजन असं यावेळेस तुमचं? जे आमचे जुने जे लोक आहेत ते आहेत तसेच त्या पद्धतीने आहेत. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या आम्हाला. सत्तुशेठ धोंडोबा मोरे, ताळगाव चिखली, बैलगाडा शर्यतीचा आजीव अध्यक्ष. कशी आहे गावची यात्रा आहे, गावची यात्रेचं नियोजन कसं आहे तुमचं यावर्षी? गावच्या यात्रेने सालाबादप्रमाणे नियोजन चालू आहे. गेले 15 पाडव्याचे मिटिंग झाल्यानंतर आमच्या गाडा कमिटीने संपूर्ण घाटाची व्यवस्था करायचे काम चालू केलं आहे. काय करसन गाडा मालकांना आव्हान, प्रेक्षकांना आव्हान? गाडा मालकांना आव्हान एकच आहे आमचं चिखली गावच्या वतीनं की पाहुण्यांनी गाड्या घेऊन यायचे, टोकन पद्धतीने गाडा सोडायचा आहे, त्यांनी त्यांच्या शिस्तीने गाडा पळवायचा. आमचं चिखली गावची व्यवस्थापक मंडळी सर्व सहकार्य करतील, तर आम्हाला पण सहकार्य करावं, आम्ही त्यांना सहकार्य करू. आवा नमस्कार. नमस्कार. कसं आहे गावची यात्रा आहे, खूप मोठं नियोजन आहे. ह्या वर्षी 3रं वर्ष आहे तुमचं. 3ऱ्या वर्षाला कसं नियोजन आहे तुमचं? 3ऱ्या वर्षाचं नियोजन म्हणण्यापेक्षा बघा, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखली व भैरवनाथ महाराज बैलगाडा उत्सव यात्रा कमिटीच्या वतीने हे जे यंदाचं 3रं वर्ष आहे, या 3ऱ्या वर्षाकरता 24 गाडं फायनलमध्ये आहेत. या 24 गाड्यांचा इनाम हा म्हणजे जवळपास GCP आहे. त्या GCPची किंमत प्रथमच मी असं सांगतो की पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्याच्या सर्व गावांमध्ये एवढं मोठं बक्षीस, आणि डायरेक्टली यात्रा कमिटीने जे काही डिक्लेअर केले 30 लाख रुपयाचं बक्षीस, हे प्रथमच आहे. इतर ठिकाणी आता मी स्वतः गाडा मालक असल्यामुळं मला बऱ्यापैकी माहिती आहे की किती कट होत्यात, काय होत्यात. बरं, त्याच्यापेक्षा आमचा जो भैरवनाथ बैलगाडा उत्सव आहे आणि त्यातल्या त्यात जे काही देणगीदार आहेत त्यांची दानशूरता बघून, म्हणजे इथं कमीत कमी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी 1,30,00,000 रुपयापर्यंतचं बक्षीस हे बैलगाडा पूर्ण यात्रेला आहे. त्यामध्ये 3ऱ्या वर्षाचं बक्षीस हे GCP आहे. आणि 3ऱ्या वर्षाचं जे काही नियमावली तुम्ही म्हणताय की 3रं वर्ष हे दुपारच्या 1 ते 1:30च्या दरम्यानमध्ये चालू होईल. 2 दिवसाची किंवा त्या यात्रेमध्ये जे काही नियमावली सांगितली जाईल त्याच्यामध्ये ते 3रं वर्ष चालू होईल. फायनलचं कसं आहे असं नियमावली तुमची? फायनल रोजची रोज होणार आहे का? हां, फायनल ही रोजच्या रोज होणार. त्यातल्या त्यात नाही का की ज्याची 4 बैल असतील तीच ग्राह्य धरली जाणार. एखाद्याचं जर का चुकून काय गालबोट लागलं किंवा दुखापत झाली तर त्याच्या बैलाला कमिटी निर्णय देणार किंवा कमिटीचा तो निर्णय असणार. परस्पर ज्यांनी कुणी काही निर्णय घेतला तर तो गाडा बाद केला जाणार. अखिल भारतीय बैलगाड्याच्या नियमानुसार आता एका बारीला प्रथम पहिल्या फेरीला 3 मिनटं दिली जाणार. त्या 3 मिनटामध्ये त्याने ती बारी पळवणं बंधनकारक राहणार. 3 मिनटं निघून गेली की ती बारी बाद. परंतु फायनलच्या वेळेस आपल्याला काळ वेळ बघून किती वेळ शिल्लक आहे त्याच्यानुसार तो फायनलचा नियम सांगितला जाईल, त्याच्या वेळेस तो निर्णय घेतला जाईल. कांड्याची अट किती राहील तरी? कांड्याची अट ती ज्यावेळेस घाटाचं आता हे थोडंसं काम चालू आहे, मोजमाप ठरल त्यावेळेस ते सगळे निर्णय यात्रा कमिटी त्यांच्या स्तरावरती ती घेते. नाना नमस्कार. नमस्कार. गावची यात्रा आहे तुमची. गावच्या यात्रेचं खरंच खूप मोठं नियोजन असते. संपूर्ण गाव एकत्र बघायला भेटतं यात्रेच्या वेळेस, आणि नियोजन पण अतिशय सुंदर आहे. ह्या वर्षी 3रं वर्ष आहे. जवळपास या यात्रेची आतुरता गेले 5-6 महिन्यापासून चर्चा होत होती, आणि बक्षिसांचा तुमचा जो वर्ष होता तो दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. तर कसं आहे हे नियोजन तुमचं? नियोजन आता आपण सोशल मीडियामार्फत सर्व गाडा मालकांपर्यंत आपण ते नियोजन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. नियोजनामध्ये जी बारी प्रथम क्रमांकात होईल त्या बारीला सेपरेट 2 व्हीलर दिली जाईल. 2 नंबर जी बारी होईल त्या बारीला 5,000 रुपयाप्रमाणे पैसे दिले जातील. 3 नंबरच्या बारीला 2,000 रुपयाप्रमाणे प्रत्येकी पैसे दिले जातील. फायनलचं एकूण बक्षीस 15 लाख रुपये. फायनल ही 2 दिवसामध्ये ज्याच्या दिवशी घेतली जाईल, परंतु 2 दिवसामध्ये जे गाडे फायनलमध्ये पळाले असतील त्यातील पहिल्या 25 क्रमांकांच्या
गाडा मालकांना सेपरेट 25 बक्षिसं ही दिली जातील. आणि तिसऱ्या वर्षाचा जो CP आहे त्याची किंमत पण कमिटीने अगोदर जाहीर केलेली आहे, ती 30 लाख रुपये. तिसऱ्या वर्षात जे काही गाड्या होतील त्या गाड्यामध्ये ती किंमत विभागून दिली जाईल. पहिल्या दिवशी जी बैल पळालेली राहील ती दुसऱ्या दिवशी जर दिसली पळताना तर त्याच्यावर तुमचे कसे नियम राहील? बैलगाडा पळवताना सर्व गाडा मालकांना पण नियमांची जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल किंवा यात्रा कमिटी असेल यांनी जे नियम घालून दिले असतील किंवा नियम सांगितले असतील त्यानुसार त्यांनी गाडा पळवावा. जर एका बैलाला जर एकदाच संधी द्यायचं जर कमिटीचा निर्णय असेल तर त्या गाड्या मालकांनी परत गाडा दुसऱ्या ज्या गाड्यामध्ये आपला बैल पळू नये. अन्यथा पहिला आणि दुसरा हे दोन्ही गाडे बक्षिसाचा अपात्र ठरले जातील. 20 फुटावरनं बारीसाठी काय नाही तुमच्या? 20 फुटावरनं बारीसाठी पहिल्या दिवशी 21,000 रुपये, दुसऱ्या दिवशी 21,000 रुपये अशा प्रमाणे आपण बक्षीस जाहीर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून रोख प्रमाणामध्ये त्या दिवशी बक्षीस ही मोठ्या प्रमाणात जाहीर होत असतात. तर कसं असतं प्रत्येकाची इच्छा असते की 20 फुटावर बारी झाली तर मग जे काय बक्षीस असेल ते त्यावेळी जाहीर केलं जाईल. त्या बक्षीसाचा आम्ही आमच्या हँडलमध्ये उल्लेख करत नसतो. जे बक्षीस जाहीर झालेलं आहे 21,000 रुपयाचं त्याचा आम्ही हँडलमध्ये उल्लेख केलेला आहे. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर असेल? अखिल भारतीय यूट्यूब चॅनल बैलगाडा संघटना. आकर्षक बारीसाठी काय? आकर्षक बारीसाठी 12,500 रुपयाचा एक चषक आहे 73 इंचाचा. आणि घाटाच्या महाराजासाठी एक मानाची गादा आहे. ती गादा ही 2 दिवसामध्ये फायनल असो सिरियल असो या सर्वांमध्ये जी बारी सर्वात आतून आली असेल त्याला ती मानाची गादा दिली जाईल. गावची यात्रा आहे, गावच्या यात्रेला जेवणाची व्यवस्था असते तुमच्या इथं 2 दिवस, ते नियोजन कसं आहे? गावच्या यात्रेला प्रत्येक वर्षी नगरसेवक विकास साने यांच्यातर्फे जेवणाची व्यवस्था केली जाते. यावर्षी ती 100% केली जाईल, त्याबाबत कुठलीही शंका नसेल. जाता जाता काय करसान आव्हान? यात्रा शनिवार रविवार आहे, गाडा मालकांसाठी काय आव्हान आहे? जातात आम्ही गाडा मालकांना फक्त एकच आव्हान करणार आहे ही यात्रा ही मोठ्या जिकिरीने आम्ही करतोय. गाडे मालकांना प्रत्येकाला संधी देणं आम्हाला शक्य होणार नाही. ज्या गाडे मालकांना संधी मिळेल त्या गाडे मालकांनी आपण वेळेत हजर राहून आपला गाडा पळवावा व कमिटी सहकार्य करावे, जेणेकरून जास्तीत जास्त बैलगाडा मालकांना आम्हाला या ठिकाणी सहभाग देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा मालकांचा आम्हाला सहकार्य. आम्हाला कुणाचाही गाडा जाणून बुजून बाद करायचा नाही, परंतु ती वेळ कोणत्याही गाड्या मालकाने आमच्यावरती पण आणून देऊ नये एवढंच सांगतो. आणि जो काही धप्प्याचा विषय असेल 5-6 तारखेचा तो त्या दिवशी आम्ही शेवटच्या दिवशी आम्ही तो जाहीर करू. भरपूर ठिकाणी तो बॅनर व्हायरल झालेला आहे आपला मोठा धप्पा, काय आहे ते नक्की धप्पा? तो 5 तारखेला कळेल ना सर्वांना गाडा मालकांना गुपित. तर मित्रांनो नक्कीच काय मोठा धप्पा आहे अजून आम्हाला पण माहीत नाही आणि आता धप्पा काय असणार आहे तुम्ही जाणून घ्या. तर आपण घाटाचा आढावा घेतलेला आहे. यात्रेचं नियोजन खूप मोठं आहे, तर सगळ्या गाडा मालकांनी प्रेक्षक वर्गांनी यात्रेची शोभा वाढावी हीच नम्र विनंती. धन्यवाद.